ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चक्रीवादळाचा प्रवास आता वेगाने होतोय आणि चक्रीवादळ आज दुपारी 3च्या ऐवजी 1 वाजता धडकण्याची शक्यता आहे। अलिबागच्या अलीकडेच निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। निसर्ग चक्रीवादळाचा वेग हा जास्त आहे, साधारण 100 ते 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे चक्रीवादळ ही पुढची दिशा पकडते आणि त्यामुळे आता दुपारी 3च्या ऐवजी 1 वाजता चक्रीवादळ हे अलिबागच्या थोडंसं अलीकडे धडकण्याची शक्यता आहे। आता आपण ही अपडेट पाहिली होती की साधारण 150 ते 155 किलोमीटर समुद्रात अलिबागच्या पासून दूर समुद्रात चक्रीवादळ आहे आणि आता त्याचा वेग वाढलेला आहे आणि आज दुपारी 3च्या ऐवजी 1 वाजण्याच्या सुमारासच हे वादळ धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, उरण या सगळ्या ठिकाणी साधारण 10-11 नंतर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। सोसाट्याचा वारा अनुभवू शकतात तिकडचे लोक आणि त्यामुळे प्रशासन आता हाय अलर्टवर आहे। शेवटी निसर्ग कधी कुठल्या क्षणी कूस बदलेल हे सांगता येत नाही। जसं आता 3च्या ऐवजी 1 वाजता हे वादळ धडकण्याची शक्यता आहे, तर या चक्रीवादळाचा वेग जो आहे तो या प्रत्येक तासागणिक बदलतो आणि आता हा जो तुम्ही मॅप बघता आहात हा आता या तासाची ही स्थिती आहे जी आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि या मॅप मध्ये क्लिअर कट दिसते की याचा जो आय आहे हा जो बिंदू येत असल्यामुळे मुंबईचा जर विचार केला तर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव हा कुलाबा, दक्षिण मुंबईला जाणवणार आहे। तसंच उरण सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यात। मात्र येत्या तासाभरात किंवा साधारण 2 तासामध्ये वाऱ्याचा वेग वाढून पावसाचा जोर सुद्धा वाढणार आहे। त्यामुळे आता 9 वाजतापासून 2 वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा काळ असणार आहे। बरोबर आहे, पुढचे 5-6 तास क्रुशल आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत राहू भारती। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।